ट्रोलिंगचा विषय निघालाच नाही आहे, आहे. तर हां. कुठेतरी कादंबरी ट्रोलिंगला घाबरते असं वाटतं तुला? नका करू ट्रोलिंग. नाही झालं पाहिजे ट्रोलिंग कोणाचं. कारण जेव्हा व्हेन आय वेंट थ्रू धिस, तो इतका मोठा ट्रॉमा बसतो ना डोक्यात, त्याचा कामावरती परिणाम होतो. कितीही ठरव हो. होतो. या ट्रोलिंगचा सामना कधी केलायस? माझ्या आवाजासाठी मी केला. आवाजासाठी खूप केला. म्हणजे कशा पद्धतीने केलास? थिएटर करत होते तेव्हा असं झालं, की हा आवाज माझ्या ॲक्टिंगसाठी कॉम्प्लिमेंट करतोय, असं होतं ते, की खूप चांगला आवाज लागतो. त्याच्यानंतर मी डबिंगसाठी पण काम केलं. मी व्हॉईस ओव्हरसाठी काम केलं. पण मालिकांमध्ये जेव्हा काम करायला लागले, तेव्हा असं झालं, की कादंबरी पुरुषी आवाज येतोय. हे हे कदाचित त्या दिग्दर्शकांची सांगण्याची पद्धत मे बी तेवढी ती खूप वेगळी असेल म्हणून ते मला लागलं असेल. पण मालिकांसाठी तुझा आवाज कधीच जाणार नाही. इतका बेस असणारा आवाज किंवा पुरुषी ऐकायला येणारा, म्हणजे सर्वसाधारण मुलींचा असा आवाज नसतो. त्यामुळे मुलींच्या आवाजाच्या कॅटेगरीमध्ये तुझा आवाज येत नाही. हे जेव्हा मला सतत ऐकावं लागलं, तेव्हा असं झालं, की आपण बहुतेक नाही करू शकणार आता हे, असं हे झालं. आणि तेव्हा त्रास झाला. म्हणजे ज्या गोष्टीसाठीचं कौतुक रंगभूमीवरती होत होतं, त्या गोष्टीसाठी ट्रोल व्हायला लागले इकडे. तेव्हा खचलंही जातं ना खूप? अ, रॅपिड फायरमध्ये विचारलंस ना, इग्नोर करते का? की उत्तर देते. तर त्याचा थोडा माझ्या स्वभावाचा मला थोडा फायदा झाला त्यासाठी. पण शेवटी इंट्रोव्हर्ट असल्यामुळे ना, खूप ओव्हर थिंकिंग झालं. हं. ऑडिशन देत असताना किंवा सेल्फ टेस्ट जेव्हा आपण पाठवतो किंवा वॉक इन ऑडिशन्स असतात, तेव्हा आपसूक मी कुठेतरी ते माझ्या माइंडमध्ये कुठेतरी राहायला लागलं, की आता यांना पण माझा आवाज नाही आवडला तर मी काय करू? मग ते सबकॉन्शियस माइंडमध्ये सतत होतं ना गं, माझा आवाज असा, माझा आवाज असा, माझा आवाज असा. तर ते आवाज बदलून बोलायला लागले मी आणि मग माझ्याही नकळत 5-10 मिनिटांनंतर एखादं काम करत असताना, तो मूळ आवाज परत यायला लागला. तर अचानक असं झालं, की "अरे कादंबरी काय झालं तुझ्या आवाजाला? आता तर छान येत होता आवाज." एकदम मग त्यांना कसं सांगू, की माझा आवाज असाच आहे. मी प्रयत्न करत होते, की हा असा आवाज बदलून बोलण्यासाठी. पण अगं एका पॉइंटला हेही रिअलाईज झालं, की काही-काही कॅरेक्टर्स असतात, काही भूमिका असतात, ज्यांना असा आवाज कदाचित नाहीच जाणार. हं. आणि तिथं एक आर्टिस्ट म्हणून माझी जबाबदारी आहे, की मला त्या आवाजात बोलावं लागेल, मला ते शिकावं लागेल आणि शिकतेय मी. आणि यासाठी मला अ, रंगयात्रे अ, ज्यांनी मला तालीम घेतली अशी मारून मुटकून माझ्याकडनं जी करून घेतली. सर असतील, मिलिंद सर असतील, अनिरुद्ध असेल किंवा अ, अ, भद्रे सर आहेत साताऱ्याचे. त्यांनी माझ्या आवाजासाठी खूप, खूप प्रयत्न केले, खूप कष्ट घेतले आणि आता असं आहे, की तो छान डेव्हलप होतोय आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की जर हा आवाज जर तुझी ओळख होणार असेल, तुझ्या स्ट्रेंथ जर तुझा हा आवाज होणार असेल, तर काय हरकत आहे कादंबरी तुझं ह्याच आवाजात काम करण्यासाठी. त्यामुळे तो कॉन्फिडन्स दिला मला खूप लोकांनी दिला, हा कॉन्फिडन्स. इव्हन पाऊस करताना नितीन सरांनी जो कॉन्फिडन्स दिला, तिथं तो माझा कॉम्प्लेक्स गेला आणि मटा जेव्हा मिळालं तेव्हा मी म्हणाले पण, की जेव्हा आम्ही वर्कशॉप करत होतो ना, तेव्हा पहिली 2 वाक्य बसल्यानंतर सर असं बघितलं. असं 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 बघितले. म्हटलं झालं कादंबरी खाल्ली माती. आता वाचायची स्क्रिप्ट आणि इथून आपण निघायचं. हे नाही जाणार या कॅरेक्टरला. कारण सारिका गोड, गोंडस, हो. सोज्वळ, रडणारी, शिकलेली अशी छान गोड गोंडस मुलगी. तिला असा आवाज कसा जाईल? मग शूटिंगचा पहिला शॉट होता त्याच्यामध्ये काही बोलायचं नव्हतं. अजून पण तोच विचार करत होते. एखादी शहाणी मुलगी असते तर, "अरे, इथं मी कसं ॲक्टिंग करू? इथं मी कसं काम करू?" ह्याचा काहीतरी विचार केला असता ना तिने. पण नाही, मी ते असं असं जड झालं होतं मला खूप, की कसं सांगू मी आता यांना? मग आणि खूप असं हळू आवाजात बोलायचं होतं ना गं ते आणि
हळू आवाजात असं खूप अंडरटोन बोलताना कधी-कधी खूप जास्त बेस लागतो आवाज माझा. तर नकळत आलं सरांकडून, "कादंबरी जसा आवाज आहे त्या आवाजात बोलायचं, काही गरज नाही आहे आवाज बदलून बोलण्याची." दिग्दर्शकाकडून हे जे येतं ते त्यांच्या सांगण्यात त्यांचं जे डिक्शन होतं ना हे सांगताना, त्यांची जी पद्धत होती हे बोलण्याची, कट्टू त्या दिग्दर्शकाची आठवण आली मला अचानक, की दोघांमध्ये किती फरक फरक. असतो. एकामुळे खूप खचले आणि एकामुळे तो कॉन्फिडन्स इतक्या वर्षांचा तो परत आला. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.